आज आलेला आहे जळगावमध्ये प्रणित मोरे आणि त्याचा शो आहे आज. आणि आम्ही हॉलमध्ये आलेले बघा. मला भेटलेलं आहे प्रणव आणि मला एक हे भेटले गोल्डवाला याला सिल्वरवाला. हां करून दे मित्र. आहे कोणासाठी आलाय तू? पण इथे तर राखी सावंत येते. राखी सावंत येते इथे. हां फॅन मुवमेंट का? राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज बघा ब्लॉगची सुरुवात करतोय. चेरीला कटिंगला घेऊन आलेला आहे इथून आणि मी पण जस्ट आता कटिंग करून आलेलो आहे म्हणून माझे केस आहे ना एकदम विस्कटलेले. सो माझी कटिंग झाली. मग आता मी चेरीला कटिंगसाठी घेऊन आलेला आहे. ही घाबरते थोडं कारण की ना मध्ये अजून 2 शिट्जू आहे. एक दोघी मेल आहे आणि ही फिमेल आहे. तर ही आहे ना म्हणजे ते कटिंग करताना तर लास्ट टाइम पण घाबरत होती, आता पण घाबरते. तर लास्ट टाइम पण इथे चालू होतो मी कटिंगसाठी हिच्या. सो जा चेरी खेळ. इकडे 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 बघ कशी घाबरते. चल ये ना ये ना. नाही म्हणते ती डायरेक्ट यायला. हे बघा हे इथे एक मेल आहे आणि तिथे एक मेल आहे. येणार नाही ती, घाबरेल ती. घाबरते ती. चेरी. चेरी चलिए. सिम्बा. हा पण सिम्बा, तो पण सिम्बा. सगळे शिंबे. सिम्बे सिम्बे चालेल. सिम्बे. 3 शिट्स आहे गाईस इथे. एक ही, एक हा आणि एक हा. चेरीची ट्रिमिंग सुरू झालेली आहे आणि ना हिच्या अंगात खूप गाठी झालेल्या आहे कारण की आता थंडीचं आहे ना, तिला कपडे वगैरे घालत होते तर त्याच्यामुळे खूप गाठी झालेल्या आहे आणि आता ती पळते. आधी ती लहान होती ना तर तेव्हा करू दिला, आता काय माहीत करू देईल की नाही. चेरी चुप. अग्रेसिव्ह दादा बरी. हां केस बघा गाईस कसे निघता हिचे. एकदम डायरेक्ट लेअरची लेअर निघते. असं चावत होती. अय बापरे मी घाबरून गेला. नाही काहीच नाही मी आहे ना. शांत बस तू शांत बस. काहीच तर चेरीची ग्रूमिंग झालेली आहे आणि चेरी परत एकदा ना चिकनी झालेली, म्हणजे तिच्या अंगावरचे सगळे केस निघालेले बघा. हिच्या बॉडीवरचे सगळे केस निघालेले, फक्त फेसवरचे राहू दिलेले आणि हे पूजचे राहू दिलेले. चेरी इकडे बघ. वाटत नाही आता चेरी आहे म्हणून. चला आता झालेली आहे ग्रूमिंग. हिच्या अंगावर काय गाठी खूप झाल्या होत्या त्यामुळे सगळं काढावं लागले. तर दादा बोलले की म्हणे ना ती क्लिप ॲड करून काढता नाही येणार. मला एवढे तरी राहू द्यायचे होते. ते बोलले की होणारच नाही म्हणे, सगळे काढावं लागतील. सो सगळे काढलेले आता. चल गाईस ही आहे ना लिटरली एवढी थरथर कापत होती जेव्हा हिची ग्रूमिंग होत होती तेव्हा. आपण पण लहानपणी थरथरच कापायची जेव्हा आपली कटिंग करता तेव्हा. मग नाही ते नाही म्हणे की पूर्णच बारीक करावं लागेल, गाठा खूप झाल्या होत्या. ते त्यांना म्हटलं मी एवढं ठेवा तर ते बोलले होणार नाही तर मशीन खराब होऊन जाईल म्हणे. ती ते गाठी झालेल्या होत्या त्याच्यामुळे. शोल्डर नाही सगळीकडे होत्या, पायाच्या खाली वगैरे. किडे नाही निघाले. होय बाहेर कोणाची वाट बघते. घे तू घालांगोड तू. जेव्हा आपण चेरीची अशी कटिंग करून येतो ना, एक तर तिला ताप चढून गेला होता. मागच्या वेळेस ताप चढून गेला होता, यावेळेस माहित नाही. यावेळेस तर ती थोडी खेळते पण मागच्या वेळेस तिला ताप येऊन गेला होता. जागा आहे आम्हाला हे लागतं भू खेळायला. हे अशा वस्तू लागतात. हेचे सोबत राहू द्यायचे. हिच्या अंगावरचं हेचा टी शर्ट, ह्याचा डोळा पुसण्याचं, हाईचा डोळा पुसण्याचा रुमाल. अजून काय पाहिजे बाबा तुला? हां आता जेवण करतोय. दाल फ्राय आणि जिरा राईस होता. तिथे बघा चेरीची पण आंघोळ झालेली आहे. तिला पण मस्त टी शर्ट घातलेला आहे आणि माझी पण आंघोळ झालेली आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहे आता. आणि आता घरी आलेली सोनी मावशी आणि तिचे 2 खट्टे माऊ आणि बिट्टू. आणि अरे तुम्ही पळा. आधी चेरीचं नाव आम्ही माऊ ठेवलं होतं ना आणि हिचं पण नाव माऊ आहे. तर ही मम्मीला बोलली होती म्हणे ना की दादाला माऊ ठेवायचं नाव, काही गरज होती का? काय तुझी बेइज्जती?
नाही नाही पडू नको. कशी दिसते एकदम केंगळी कांगळी बारकी बुरकी. तर हिने ना माझा एक ही ना ओय तिकडे नको चढू पुढे ते डायरेक्ट खाली पडतं बरं. ते आम्ही ते 2-3 वेळेस वरती पण आणलेले पडलं होतं तर खाली. मी कपिल शर्मामध्ये गेला होता तेव्हा काय बोलला होता मी. बोल बोल तुला पण आठवतंय मी काय बोलला होता. अय तू बोल ग. तुला तर आठवत ना मग तू बोल. नाही तू बोल ना आता तर बोलली ना तू. तू बोलला होता ना पहिला मग तू बोल. विषय संपला मग. काय विषय संपला. विषय चालूच झाला नाही संपण्यासाठी. अरे संपला. बोल ना ग एवढी काय लाजते. मी ब्लॉग मध्ये नाही घेणार नाही तू तुला. बोल नाही तू बोल. मी काय बोलला होता मला आठवण तर करून दे. मैं कुछ काम नहीं करता जो भी काम है पापा करते हैं. आता आहे ना मम्मीला इच्छा झाली की आपण आहे ना कुठेतरी फिरायला जाऊ. फक्त कारमध्ये फिरायला जाऊ. कुठे थांबायचं नाही फक्त कारमध्ये फिरू. कारण की आज तिची बहीण आलेली आहे ना. तर मम्मी बोलली की चल म्हणे आपण सगळे फिरू. ती मी तिची बहीण तिच्या बहिणीचे 2 मुलं. कसा बोलतोय मी. बाकी आता मग बागे बसून त्यांच्या डाटा ट्रान्सफरचं हे असेल कार्यक्रम ते सांगतील. मग कसं चाललंय मग काय चाललंय. कारमध्ये बस बस जा. अरे या ना पुढे या ना. अरे कशा बघतोय जसं काही ती तुम्हाला खाऊनच जाणार आहे. बघ गाडी आहे मागे. गाडी आहे मागे. पण आहे ना चेरी तुमच्या मांडीवर बसायला येईल बरं. तिची जागा आहे पुढची. तिला पुढे बसायला आवडतं. सरकणार तिकडे ये ताई ते ती कशाला जाईल. मी बोलला ना तुम्हाला काहीच करणार नाही. चेरी चल इकडे ये इकडे. तिला तुझ्याकडे बसवतो. तर गाईस आता आम्ही निघालेलोय मस्त जाऊ आता शिरसोलीपर्यंत आणि परत शिरसोलीवर ना रिटर्न येऊ. इथे दोघी बसलेले आणि बाकी मागे मम्मी आणि मावशी. गाईस आता आम्ही रस्त्यात आहे आणि आमच्या घरात भाई एवढे ब्लॉगर तयार होत आहे ना. हे बघा तू व्हिडिओ बनव. गाईज मलाच कॉम्पिटिशन देण्यासाठी आता माऊ येते वरती. माऊ तू पण तुझं चॅनल ब्लॉग बनवले विचारायला. मला एक पण टाकला नाही तू आतापर्यंत. काय कुठे बनवलाय. बनवून दाखव बरं आता बघतो. हा हे घे बनव. घे पकड नाही रे भाऊ मला असं पकडलं. एवढा मोठा मोबाईलनी पकडतायत का. अच्छा पहिल्यांदा बसले का. हा कसे ब्लॉग बनवताय गाईसे. माझ्याचकडनं शिकली ना. खरंच सांग माऊ. माझ्याचकडनं शिकली आणि मलाच कॉम्पिटिशन देते माझ्याच बाजूला बसून. कुठे टाकते ब्लॉग आणि तू. मैत्रीण काय करते बघून डिलीट करून देत असेल ती. बघते रे कधीच डिलीट नाही केलाय. झोपून गेले गाईसे. तू लाईट बंद करशील तेव्हा झोपले. गाईस तर डीमार्टला आलेले गाईस आता बिस्किट घ्यायला. तो ये आ गया भाई पार्ले वाला सेक्शन. पार्ले के उठाते 3 पॅक. आज ते लहान वाले पण आहे रे. तर गाईस पार्ले घेतलेले. कोण आहे शुभम. काय काकू माऊला घेऊन आम्ही माऊसाठी बिस्किट आणलेलो. माऊसाठी बिस्किट घेतले. तर काही संध्याकाळची आता वाजता आहे 7. आज आलेला आहे जळगावमध्ये प्रणित मोरे आणि त्याचा शो आहे. आज त्याचा शो आहे छत्रपती संभाजी नाट्यगृह इथे. तर मी आता आलेला आहे आणि मित्र पण आहे बाकी ते येताच आहे. गाईस हा तो हॉल आहे तिथे कार्यक्रम आहे म्हणजे शो आहे त्याचा. आणि आम्ही हॉलमध्ये आलेले बघा. मला भेटलेलं आहे प्रणव आणि मला एक हे भेटले गोल्डवाला याला सिल्वरवाला नुसता दूर. ॲक्च्युली गाईस मी आहे ना पहिल्यांदा जेनची मुलांची गर्दी बघतोय या हॉलमध्ये. याच्या आधी एवढी गर्दी ते कधी नाही झालेली. प्रणित मोरे सोबत का आधी पण आला होता तेव्हा तो बिग बॉसला नाही होता ना. अच्छा आता बिग बॉसला गेला होता. बिग बॉस गाईस तर मी आता आलेला आहे हॉलमध्ये आणि जागा भेटलेली आहे. ॲक्च्युली एक
एक कुठे गेलं, हे गोल्डचं आहे बघा, गोल्डची लाईन आहे ना इथपर्यंत आहे, प्लॅटिनम घालचं आहे आणि म्हणजे मागे बघताय ना हे सगळं सिल्वर आहे. हां करून दे मित्र आहे. कोणासाठी आलाय तू? पण इथे तर राखी सावंत येते, राखी सावंत येते इथे. हां अरे मग तुम्ही कोणाचा शो बघायला आले? पण ती कॉमेडी करतच नाही. कुठून भेटताय? तुम्हाला राखी सावंत आवडते? दोंडाईच्या. अच्छा अच्छा चांगलं आहे. आता होईल 7 वाजेचा टाईम बोलले होते, 4 मिनटं बाकी आहे. गाईस तर शोला बाई खूप लेट झालेलं आहे बघा, 7:11 झालेले. जायच्या टायमाला लोक आहे ना बरोबर चालले जातात, पण यायलाच आहे ना वेळ लावता. जलगांव यार थोड़ा आवाज करो यार, बताओ मुंबई वाला वो कैसा है जलगांव का आवाज. अरे काय यार Hands together for Pranit More. To me, numbers never lie, add it up, that's me. काय महाराष्ट्र येत आहे काय जय खानदेश, जय बिग बॉस. जास्तच 5 लोक आले म्हणतात. जय बतलावा, ठीक है गेम आता. अच्छा हाँ क्या बहुत बड़े वीडियोस बना रहे क्या तुम लोग? ठीक है हाँ बना लो. जिसको भी स्टोरी वोरी डालनी है अभी बना लेना स्टार्टिंग के 1 मिनट में, ठीक है. गाईस तर फायनली शो झालेला आहे. इथे सगळा क्राऊड आहे ना त्याला भेटण्यासाठी थांबलेला आहे हा. फॅन मुवमेंट का? स्टेजवर प्रणित मोरे फोटो काढताय, साईडला माझ्यासोबत येऊन काढताय फोटो. फेमस आहे तू. तर गाईज फायनली शो संपलेला आहे, 9:30 वाजलेले. फोटो वगैरे काढलेले आहे प्रणित मोरेसोबत. मी बोलला की म्हटलं यार मी ब्लॉग बनवेल, तिथे जे होते ना त्याच्यासोबतचे तर ते ना व्हिडिओसाठी कोणालाच हो बोलत नाही होते, कारण की ते बोलत होते की आमच्या कंपनीचा शो आहे तर आम्ही असं व्हिडिओ नाही देऊ शकतो. म्हटलं जाऊ दे.